तर नमस्कार मंडळी, कशी आहेत सगळी. तर बघा आता सकाळचं टायमिंग आहे, सकाळचे 8 वाजलेत आणि आमच्या तर इकडं सगळं धाराबिरा काढून झाले ते. तर चला म्हणलं एक छोटासा व्हिडिओ बनवा. तर बऱ्याच म्हणजे असं सगळ्यांच्या भरपूर कमेंट होत्या की ताई दूध व्यवसाय परवडतोय का, आपल्या गाया किती येतात आणि रोजचं दूध किती जात आहे. तर म्हणलं एक चला छोटासा बनवा व्हिडिओ. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर दूध व्यवसायात परवडतं का, तर चला तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवते. आता दूध काढून ठेवलंय बघा, अजून डेरीला काही नेलं नाही. तर का इकडे ह्या दोघींना बांधले, यांना इकडे कॅरेटात खायला ठेवले. तर आता धारा झाल्यावर बघा हे केलेलं आहे, धारा काढल्या की एक टायमाने खायला एवढंच एक कॅरेट ठेवावं लागतंय. आणि हा का इकडं दुधाचं केंड आहे, एवढी कुट्टी शिल्लक राहिली. म्हणलं संध्याकाळी काय होतं, लवकर लाईट बीट नसली ना तर तेवढी उपयोगी येते बघा संध्याकाळची, एवढीच एक टाईम वाचतो, मग त्यासाठी शिल्लक असते आमची कुट्टी. हो का एवढं कॅन्ड, इकडं कॅन्ड आहे दुधाचं. गायांचा गोठा बघा, धारा सगळं काय होऊन बघा गोठा चकाचकमध्ये करून ठेवलाय. का अजून म्हणजे लाईव्हमध्ये दाखवते तुम्हाला. तर आपलं सकाळ संध्याकाळ हो का एवढं कॅन, तर साधारणतः ही काहीतरी 50 लिटरचं 45 लिटरचं कॅन्ड असेल. तर आपलं 90 लिटर रोजचं दूध जातं आहे बघा. आणि शिवाय आपलं वासरांना ह्याला पण लागतं. तर 3 वासरांना बी जवळपास एक 4-5 लिटर दूध घरी जातं आणि घरात खायला पण. तर असं मिळून आपलं रोजचं बजेट आहे बघा दुधाचं 100 लिटरचं. तर 100 लिटर रोजचं दूध आहे आपल्या डेअरीला. आणि ह्यातून पण म्हणजे काय झालंय, म्हणजे बऱ्याचशा गायक ना आपल्या गाभण्या पण आहेत त्या, आणि काय काय आता हे झालेलं आहे बघा, म्हणजे कमी झालेलं आहे त्या, बरेच दिवस झाले गेलेले पण, आणि काय काय अजून जवळ आलेले आता. तर सरासरी बघा आपल्याला दुधाचा रेट बसतोय 30-31 रुपयांनी रेट बसतोय. आता दूध व्यवसायामध्ये परवडायचं म्हणजे ना, तर खरं सांगू का, त्यासाठी का नाही आपल्याला 3 गोष्टींची भरपूर काळजी घ्यावी लागते. 3 गोष्टींची जर काळजी घेतली ना तर दूध व्यवसायात 100% परवडतं. तर आता कसं तुम्हाला सांगू का, त्यावेळेस वैरण आपल्याला घरची पाहिजे. तर वैरण घरची, आणि तसंच घरचीच माणसं आपदायला पण पाहिजेत. कारण तुम्ही बघा की जरशा ज्याच्या दारात जरशा आहेत ना, त्यांना जर असं गडी ठेवून काय करून जर धंदा करायचं म्हणलं ना, व्यवसाय वाढवायचं म्हणलं ना, तर कधीच यशस्वी होत नाहीत. त्यासाठी घरची माणसं राबायला लागतात. घरच्या माणसाने ना 2 असो 3 असो किंवा 1 माणूस असो, कंटिन्यू एका माणसाने ना ती दिवसभर त्या जनावरांचं काम हँडल करणे. आणि तिसरी गोष्ट ना की वैरण घरची. आता तुम्ही म्हणता ना वैरण घरची, तर वैरणीचं कसं होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण एकाची वैरण घालतो का नाही ह्यांना, आता खरं सांगायचं म्हणजे आता सध्या आम्ही पण विकाचीच वैरण घालतोय. तर ह्या वेळेस काय झालं, म्हणजे आमचं मका लेट झाली टाकायला, आणि जी टाकली ना ती मोडावी लागली. कारण 2 वेळा मका टाकली, पण 2 वेळेस मका म्हणजे चांगली उगवलीच नाही. त्याच्यामुळं मग 2 वेळा आम्हाला ती त्या रानातली मका मोडून 2 वेळा परत बदलून टाकावं लागली. म्हणजे पहिली टाकली ती पण उगवली नाही, कुठंतरी एखादा मोड उगवला. परत दुसरी टाकली ती पण तशीच झाली. आता तिसऱ्यांदा टाकली बघा, हो का तिसऱ्यांदा पण तेव्हा ती दिसते का समोर त्या लिंबाच्या पलीकडं. तर अजून पण बघा 15-20 दिवस घालायला येत नाही गुरांना. तर असं म्हणजे तुम्ही बघा सध्याचा रेट ना आता कमी झालाय थोडा, पण आपण ज्यावेळेस मागच्या 15-20 दिवसात आपण गुंट्यावर मका घेतली ना, तेव्हा 1600 रुपये गुंट्याने बसली. जर आपल्या जनावरांना, आता आपली हुडी सगळी जनावर आहेत, तर 2 दिवसाला 3 दिवसाला 1 गुंट ह्यांना वैरण जातीच. तर मग आता एवढी वैरण जर आपण जर कंटिन्यू सारखी विकाची घातली ना, तर मग जे आपल्याला परवडतं, म्हणजे जे आपल्याला राहतंय जे दुधामध्ये परवडण्यासारखं, म्हणजे वैरणीची जर बचत, आता आपली घरची वैरण असली ना तर 100% आपल्याला जी इन्कम दुधातून जी राहणार आहे, म्हणजे जे आपण वैरणीला देणार तर ती आपलं
हे होणार, म्हणजे आपल्याला शिल्लक राहणार. आणि तसंच दुसरी गोष्ट म्हणजे, आता तिसरी गोष्ट म्हणजे की जनावरांना का नाही खाद्यामध्ये आपण काय काय देतोय. तर आता खरं सांगायचं म्हणलं ना तर आमच्याकडं का नाही फक्त आम्ही गोळीपेंड देतो. तर ती गोळीपेंड कशी देतो, फक्त सकाळचं 3 ते 4 किलो, 3 किलो सकाळी, 3 किलो संध्याकाळी. तर आपल्या एवढ्या चित्रपांना ना रोजचं कंटिन्यू एक पोतं लागतं, रोजचं एक पोतं लागतं. तर असं असतंय बघा. आणि वैरणी ज्या वेळेस आपण जनावरांनी विकतचा चारा घेतो का नाही त्यावेळेस खरंच म्हणजे तोटा होतो. आणि त्याच्यामुळं कशी बघते तर ह्यांना ना आता का ऊसाची आणि मक्काची कुटी आहे. तर सध्या आता आपण म्हणजे कसं की विकतचं मकवाना असल्यामुळं ना थोडंसं मिक्स मकवानामध्ये आपण हे करतोय. विकतचं असल्यामुळं का नाही आपण थोडं ऊस आणि ती दोन्ही मिक्स करून चारतोय. आणि कसं असतं, जर आपण जास्त कुठले बी पदार्थ म्हणजे आता बरेच ह्याच्यामध्ये म्हणजे खुराकामध्ये बी बरंच काय काय मिक्स करून चारतात आपले शेतकरी बंधू, की बाबा एवढं जितकं गाय दुधाला वाढतात म्हणून. कुठं बारली बारली सरकी बरंच प्रकार आहे, तर बरेच असे चारतात. पण आमच्याकडे तसं काय नसतं बरं का, की आम्ही फक्त गोळीपेंड म्हणजे ओनली गोळीपेंड, ह्याच्या पलीकडे आम्ही काहीच त्यांना जत्राबांना टाकत नाही. त्याच्यामुळं काय होतं तर आपलं जे म्हणजे आता हे आहे का नाही आपलं म्हणजे काय म्हणतात चिकातलं मकवान असल्यामुळं ना दुधामध्ये चांगल्या पद्धतीनं चित्रापात वाढ होती. आणि आमच्या चित्राबांना तर म्हणजे आता सवय लागून गेली. आणि आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा ना चांगलंच आपल्याला ह्याच्यात परवडतंय. तर कसं असतं, दुधाचं रेट कमी जास्त होत्यात. त्याच्यामुळं म्हणजे प्रत्येक वेळेस परवडतं असं नाही. तर काय काय वेळेस असं पण होतं बरं का, 10 दिवसाला ना फक्त त्यांचा खुराक आणि हीच भागतं. तर म्हणजे असं एखाद्या टायमाला चढउतार होतच असतो. आणि आपण काय म्हणतो प्रत्येक वेळेस आपल्याला परवडलं पाहिजे, प्रत्येक वेळेस तसं काय नसतं. थोडं जत्रा आजारी पडतात त्याला खर्च होतो. आता तुम्ही बघितलंच का नाही, आपण एक गाय नवीन आणली तर तिला दगडी झालता, मस्टर्डेत झालता. तर ती गाय किती दिवस म्हणजे अजून पण ती एवढी ह्याच्यावर नाही बरं का, म्हणजे अजून पण म्हणावं असं तिला दूध पण निघत नाही आणि अजून ती चांगली बरी पण नाही. तर असं म्हणजे थोडा त्यातून नफा तोटा होत राहतो. पण कसं आहे की दूध व्यवसायामध्ये खरंच चांगलं आहे. आणि मी तर म्हणते आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ना की लय नाही पण 4-2 गायांपासून सुरुवात करावी. 4 ते 5 गाय असल्या ना तर, आणि आपण म्हणतो 1-2 गायमध्ये, तर 1-2 गायमध्ये नाही परवडतच नाही बरं का. कारण त्यांचं खायला आणि त्यांच्या खुराकाला आणि त्यांच्या खाद्याला ह्यालाच पुरत नाही, तर आपल्याला तर काहीच उरत नाही असं काम असतं. त्याच्यामुळं सुरुवात करायची असेल ना तर 4-5 गायींपासून सुरुवात केल्याने चांगल्या पद्धतीनं परवडतं बघा. आणि आपल्याला खरंच सांगू का, तर खरंच मनापासून आपल्याला ह्या व्यवसायामध्ये परवडतंय. आता कसं असतं का, आपण शेतात जरी काही पीक केलं तरी एखाद्या टायमाला फायदा होतो, एखाद्या टायमाला तोटा होतो. तर तसंच ह्यांचं पण आहे. एखाद्या टायमाला एखादा जत्रा बाजारी पडलं तर तोटा बी सहन करावा लागतो आणि फायदा बी सहन करावा लागतो. तर ही आमच्या चम्मू ते हिज आहे बघा चंदाचं. तर असं द्या. चला बघा व्हिडिओ कसं काय वाटतोय. ती व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आज भरपूर काम येते. आता दूध चाललं डेअरीला, दादा चालला दूध घेऊन. आणि हो तशीच एक कमेंट अजून एक आहे बरं का, की आपले जी ही गाय आहेत का नाही एवढी जत्रा कुणाची आहे ती, तर सगळी आमचेच आहेत बरं का. तर आम्ही एकत्रच म्हणजे आमची फॅमिलीची एकत्र आहे. त्याच्यामुळं सगळी जत्रा ही असं वाटणी नाही आणि कुणी कुणा म्हणजे असं म्हणणार नाही की सेपरेट कोणाची आहे ते का. तर सगळी एकवट आहेत आणि सगळी एकत्रच सगळी कामं करतात असं असतं. तर आपली फॅमिली सगळी एकत्र आहे.
फक्त शेतातली कामं वाटून वाटून असते ती, नाहीतर बाकी सगळे एकत्र असते. तर असू द्या, चला बघा व्हिडिओ कसं काय आवडतोय ती, आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुमच्या इकडं पण म्हणजे कोणाचे किती किती गायाचा आणि खरंच तुम्हाला परवडतं आहे काही मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण आमच्या हिशोबाने येतात ना बरं का. तर 100% परवडतं आहे, पण त्याला सगळं घरचं पाहिजे. खाद्य जनावरांचा जीवा चारा लागतोय ना ते सगळा घरचा पाहिजे. आणि खुराकामध्ये पण ना व्यवस्थित जे आपल्याला परवडणारा खुराक आहे तीच चारला पाहिजे, बरोबर का. तर असू द्या, चला बघा व्हिडिओ कसं काय वाटतोय. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बाय सर्वांना.